तुम्ही चुकूनही याला धामण समजू नका, कारण हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. याला नाग म्हणून ओळखले जातात. हा विषारी असतो. आणि मी जिथे याला रेस्क्यू करायला गेलो होतो तिथले लोक याला धामण समजून काड्याने टोचत होते. अशी चुकी तुम्ही नका करू, कारण हा विषारी असतो. आणि यांनी चुकूनही जर समजा बाईट केला, हात चावला, तर सरळ हॉस्पिटलमध्ये जायचं. बाकी फालतूची कामं करायची नाही, कारण याचा उपचार फक्त हॉस्पिटलमध्ये असतो. आणि याचे जिवंत राहणे खूप गरजेचे आहे, कारण हॉस्पिटलमध्ये आपल्याला जो अँटीडोज लावतो तो याच्या विषापासूनच तयार होत असतो. याच्या विषावर प्रक्रिया करूनच तो तयार होत असतो. म्हणून याचे जिवंत राहणे खूप गरजेचे आहे. आणि याला पण जगायचा अधिकार आहे. आणि कुठल्याही प्रकारचा जर साप तुम्हाला घरी आढळला, कुठे पण आढळला, तर जवळपासच्या स्नेक रेस्क्यूला कॉल करून घ्यायचा. तेवाले येऊन यांना घेऊन जातील. बघून घ्या तुम्ही, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे हा. सापांना ओळखल्यामध्ये चुकी नका करू. समजत नाही तर सापांच्या जवळ नाही जायचं. बघून घ्या. तर चला, काळजी घ्या. आपण याला आता इथे रिलीज करू.